नमस्कार मित्रांनो, संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. त्यांच्या चरित्रातील आज आपण आणखी एक प्रसंग पाहूया. चला तर मग. हरिओम. ब्रह्मवर्त क्षेत्रात चैत्र शुद्ध 13 शके 1824 मध्ये दुपारच्या वेळी महाराज येऊन पोचले. तेथे येण्याची महाराजांची तिसरी खेप होती. त्यावेळी मात्र या ठिकाणी महाराजांचा 2.5 वर्षे मुक्काम झाला. म्हणजे लागोपाठ 3 चातुर्मास महाराजांचे इथे झाले. 12वा 13वा व 14वा चातुर्मास महाराजांनी इथे केला. संतांजी पंत यांच्या घाटावर राम मंदिरातच महाराज त्यावेळी उतरले होते. 2 खोल्या व मध्ये सोपा असे घरासारखेच राम मंदिर होते. महाराज तेथे आले. महाराज आल्याबरोबर पूर्वीची सर्व मंडळी दर्शनास धावून आली. कुशल प्रश्न, कसे आहात, काय वगैरे झाल्यानंतर सर्वांना आजपासून अध्ययनाकरता या असे महाराजांनी सांगितले. नंतर गंगेवर जाऊन महाराजांस स्नान करून आले व नित्यकर्म आटपून भिक्षेस गेले. 3 घरची भिक्षा मागून आणली आणि महाराजांनी ती सेवन केली. इतक्यात अध्ययनाकरता सर्व मंडळी आलीच होती. त्यांच्या आवडीप्रमाणे उपनिषदे, भाष्य, पंचदशी, जीवनमुक्ती, विवेक, मनुस्मृती इत्यादी विविध ग्रंथांचे अध्ययन महाराज करीत होते. लहान मुलांना तर संध्यादी ब्रह्मकर्म व काही काव्यही सांगत होते. वैदिक मंडळीही तेथे येऊन पदे, सर्वानुक्रम वगैरे शिकत होती. काही लोक योगाभ्यास शिकत होती, तर काहींना वैद्यकीय शिक्षण महाराजांकडून मिळत होतं. एक दिवस तर मुलांना समासचक्र शिकवण्याचे काम चालू असतानाच त्यावेळी कृष्ण श्वासो सर्पच्छ कृष्ण सर्पहा हे मुलांना सांगत असतानाच महाराजांना समाधी लागली. कोणी रोगी आल्यास त्याला औषधही देण्याचे काम महाराज करीत होते आणि हा सर्व खर्च व्यंकटराव वगैरे मंडळी मिळून करत होती. पिशाच्य बाधा, रोगपीडा वगैरे जाण्याकरता महाराज यंत्रे वगैरे लिहून देत होते. मंत्र तंत्र हे सांगून अनुष्ठानही त्यांच्याकडनं करून घेत होते. शकुन प्रश्नपत्रिकाही पाहण्याचे काम अधूनमधून चालूच होते. श्रीमद भागवत 11 स्कंदावर 3ऱ्या प्रहारी पुराण होत होतं. त्यावेळी विषय नीट समजावा म्हणून 5-6 मंडळी पोथ्या वगैरे श्रवणास घेऊन येत होती. बराच वेळा सामूहिक साधन वगैरे महाराज करून घेत असत. भक्ती, ज्ञान, वैराग्य या गुणांची वाढ लोकांमध्ये व्हावी हाच त्यांचा उद्देश होता. या उद्देशाने तेथे पुराणही चालू केलं. या श्रवणाने पुष्कळ मंडळी परमार्थ मार्गाकडे वळली. संध्याकाळी महाराज भक्तांकडनं आलेल्या पत्रांना स्वतः उत्तरे लिहून पाठवत असत. आता खरं म्हणजे महाराजांचा सामूहिक उपासनेवर जोर होता. सामूहिकरित्या जेथे उपासना चालू असते त्यावेळी सर्वांची ऊर्जा एकत्र होऊन त्या ठिकाणी शक्तीचा स्रोत निर्माण होत असतो. त्याचा फायदा जमलेल्या सर्व व्यक्तींना होतो. त्यामुळे जे या मार्गातील नसतील किंवा नवशिख्या असतील त्यांना ऊर्जा मिळून त्यांच्या प्रगतीत वाढ होत होती. जमलेल्यांच्या विचारात देवाणघेवाण झाल्यामुळे त्यामुळे चुकीचे समज दूर होऊ शकत होते. ही ऊर्जा बाह्य देहात आदानप्रदान करीत साठवून ठेवली जाते. त्याचा फायदा प्रत्येकाला होत असतो. त्यामुळे इंद्रियाच्या, मनाचा व बुद्धीच्या शक्तीच्या सीमा वाढू लागतात. यातून कर्म अधिक प्रमाणात कोणते ना कोणते तरी अनुभव येत असतात. यातून श्रद्धेच्या सीमा बळावल्या जातात. त्यांच्याकडे द्रष्टेपणाने पाहिले जाते. पहा ना, मुली एकत्र जपून टिपड्या खेळताना दिसतात. हा खेळ तर तुम्हाला माहीतच असेल.
हा खेळ 2 टिपऱ्या एका दुसऱ्यावर आपटून खेळला जातो. त्यावेळी होणाऱ्या नादातून फेर धरला असतो. टिपऱ्या खेळताना हा वेग आरंभी फार सावकाश सुरू असतो. पुढे खेळता खेळता त्याचा वेग हळूहळू वाढत जातो. खेळणाऱ्याच्या ते ध्यानातही येत नाही. हा वेग वाढला हे लक्षात सुद्धा येत नाही. जसा वेग वाढत जातो तसे खेळणाऱ्याच्या ध्यानातही हा वेग लक्षात येत नाही. खरंय ना? जसा जसा हा खेळ वाढत जातो तसतशी यातून निर्माण होणाऱ्या नाद लहरी आणि गतीने आनंदही होतो. त्याला भरतीही एक प्रकारची येते. एक प्रकारचा जोश निर्माण होत असतो. एक प्रकारे या आपटण्यातून विशिष्ट प्रकारे नाद निर्माण होतो. प्रारंभी हा नाद सावकाशपणे चालत असतो. पुढे त्याचा वेग वाढतो. त्या वेगातून आल्हाददायक नाद ताल छंद रूपाने आपोआप सुरू होतो. तसे सामूहिकरित्या नामजपाने वेदांतातील उच्चारातून होणाऱ्या अभ्यासात आत्मसुखाकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने दृष्टीचा लय होतो किंवा गुरुकृपेने अभ्यास पूर्ण होत असतो. त्या शक्तीच्या जागृतीमुळे सुख उपभोगापर्यंत जाऊन पोहोचतो व त्यातच समरस होऊन जातो. समरस म्हणजे काय? समरस होणे म्हणजे योग निद्रेत जाणे असं संत सांगतात. अशा योग निद्रेत उच्च स्थितीला पोहोचलेला साधक हा तेजोमय स्वरूपाच्या दर्शनात मनोमुक्त मनमुराद आत्मसुखाचा आनंद उपभोगू शकतो. या आत्मसुखाचा आनंद प्राप्तीने त्या सहज अनुसंधानात राहिल्याने एक आगळी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था प्राप्त होण्यास अर्थात गुरुकृपा हवीच आणि उपासकाचे अनुसंधानही हवे, हे मात्र निश्चित. गुरुकृपा होण्यास गुरुसेवा घडावयास हवी. सेवा या शब्दाचा अर्थ म्हणजे ऐक्य साधणे. लक्षात घ्या आणि पावलं उचला. असो, इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात. गुरुदेव दत्त.